नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. अखेर स्थायी समिती सभापतीपदी मनसेचे सुधाकर चव्हाण झाले विराजमान. ठाण्यातील कोटनाका इथे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे चौकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं उद्घाटन. आणि ठाण्यात तब्बल 40 ते 43 अंशावर गेला पारा. वाढत्या तापमानामुळे ठाणेकर झाले पुरते हैराण. ठाणे महापालिकेच्या यंदाच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत आघाडी आणि युतीचा पाठिंबा असल्यानं ही निवडणूक शांततेमध्ये पार पडली आणि त्यात स्थायी समिती सभापतीपदी मनसेचे सुधाकर चव्हाण यांची बिनविरोध निवड होऊन त्यांनी आज अधिकृतपणे सभापतीपदाची सूत्र आपल्या हातात घेतली. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये विलास कांबळे स्थायी समितीतील सदस्यपदावरून निवृत्त झाल्यामुळे त्यांना स्थायी समिती सभापतीपद सोडावं लागलं होतं. तेव्हापासून ते पद रिक्त होतं. त्यावर मनसेचे सुधाकर चव्हाण यांनी एकमात्र अर्ज दाखल केल्यावर पहिल्यांदाच शिवसेनेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सूचक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी अनुमोदन दिल्यामुळे सुधाकर चव्हाण हेच सभापती होणार हे निश्चित होतं. मात्र त्याची औपचारिक घोषणा आज झाली आणि अधिकृतपणे स्थायी समितीच्या सभापतीपदी मनसेचे सुधाकर चव्हाण विराजमान झाले. यावेळी पहिल्यांदाच ठाणे महापालिकेत युती आणि आघाडी एकत्र येण्याचा इतिहास घडला. मनसेच्या सुधाकर चव्हाण यांना आघाडी आणि युतीनं एकत्र येऊन पाठिंबा दर्शवल्यानं यावेळी पहिल्यांदाच वादविरहित कोणताही हंगामा न होता स्थायी समितीच्या सभापतीपदाची सूत्र सुधाकर चव्हाण यांनी आज आपल्या हाती घेतली. त्यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सगळीकडे शांतता पाहायला मिळाली. स्थायी समिती सभापतीपदी मनसेचे सुधाकर चव्हाण यांची आज निवड झाल्यानंतर ठाणे इलेक्ट्रॉनिक मीडिया संघानं त्यांना यावेळेस शुभेच्छा दिल्या. आवाज माझाचे संपादक राजेश लोखंडे, महाराष्ट्र माझाचे संपादक प्रसाद सकट, माय मराठीचे संपादक अभिजित लाड, महाराष्ट्र दर्पणचे संपादक गणेश कुंड, S9चे संपादक अमोल सुर्वे, ठाणे फास्टचे संपादक लक्ष्मण कनोशिया इत्यादी उपस्थित होते. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळीही उपस्थित होती. त्याचबरोबर युती आणि आघाडीच्या सर्व बड्या नेत्यांनीही सुधाकर चव्हाण यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्र जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता युट्यूबवर देखील. आज ठाण्यात कोटनाका येथील एका चौकाला आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं नाव देण्यात आलं. त्याच्याच उद्घाटनाला मुख्यमंत्री ठाण्यात आले होते. पहिल्यांदा ठाणे सेंट्रल जेलमध्ये राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला वंदन केल्यानंतर या चौकाचं नामकरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. नगरमधील एका दलित मुलाची निर्घृण हत्या ही दुर्दैवी घटना असून आरोपींना लवकरच गजाआड करून कडक शासन करू. त्याचबरोबर दुष्काळ ही खूप मोठी समस्या आहे. त्यासाठी आम्ही केंद्रीय हवामान खात्याशी चर्चा सुरू केली आहे. 2 दिवसांनी आम्ही या संबंधात अहवाल तयार करणार आहोत आणि मग दुष्काळाबाबत काय भूमिका घ्यायची ते ठरवणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात सांगितलं. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, नगरचे पालकमंत्री मधुकर पिचड उपस्थित होते. नगरच्या घटनेची पोलीस चौकशी चालू आहे. त्या सर्व आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि चौकशी झाल्यावर त्यावर पुढची टिप्पणी करता येईल. काल आणि आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यामध्ये आम्ही काही आदेश निर्गमित केलेत की अजूनही निश्चितपणे दुष्काळ पडेल असं काही सांगता येत नाही, पण तयारी करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. मी दिल्लीच्या हवामान खात्याच्या प्रमुखाशी संपर्कात आहे. 1-2 दिवसांमध्ये त्यांच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत त्यांचा एक अहवाल सादर होईल. प्रेझेंटेशन सादरीकरण मुंबईला होणार आहे. त्यानंतर किती परिस्थिती गंभीर आहे याचा आम्हाला अंदाज येईल. पण परिस्थिती गंभीर असो वगैरे नसो, पूर्वतयारी आम्हाला करावी लागेल. त्याबद्दल चाऱ्याबद्दल आणि पाण्याबद्दल काही आदेश दिलेले आहेत. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18वर 902 क्रमांकावर रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका. आवाज माझा. एकेकाळी संपूर्ण आशिया खंडामध्ये प्रसिद्ध असलेल्या वागळे इंडस्ट्री एरियाची ओळख आता आयटी पार्क म्हणून होऊ लागली आहे. कारखाने बंद करून आयटी पार्क सुरू करण्याची परवानगी सरकारनं दिल्यानं अनेक मालक आयटी क्षेत्राकडे वळलेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले 125 कारखाने बंद झाले असून त्यातील हजारो कुशल अकुशल कामगार देशोधडीला लागलेत. वागळे इस्टेटमध्ये 32 आयटी पार्क सध्या उभे राहिले असून त्यात काम करणारा कर्मचारी वर्ग
हा विज्ञान तंत्रज्ञानाशी संबंधित आहे, त्यामुळे कामगार वर्गाला मात्र नो वेकन्सीला सामोरं जावं लागतंय. महाराष्ट्रातील MIDCची सुरुवात वागळे इस्टेटपासून झाली. 1962 पासून या भागामध्ये विविध प्रकारचे कारखाने सुरू झाले. त्यात इंजिनिअरिंग, रिसर्च अँड डेव्हलपमेंट तसंच सर्व्हिस इंडस्ट्रीजचाही समावेश आहे. या कारखान्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार मिळाला. सरकारचं कामगार विरोधी धोरण, वीज पाण्याचे वाढलेले दर, जाचकाटी याचा परिणाम उत्पादनावर झाला असून कारखानदारांना आपला कारखाना चालवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. इतर MIDCमध्येही कारखान्यांची अवस्था वाईट असतानाही वागळे इस्टेटमधील कारखाने 2009 सालापर्यंत व्यवस्थितपणे सुरू होते. मात्र त्याच वर्षी सरकारचं नवीन IT धोरण आखलं गेलं. त्यानुसार MIDCमधील कारखाने बंद करून त्या जागी IT पार्क सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. वागळे इस्टेटमध्ये एकूण 564 कारखाने असून त्यातील 93 कारखाने पूर्णपणे बंद आहेत. तसंच 23 कारखानदारांनी आपले उद्योग बंद करून IT पार्क सुरू केली आहेत. या IT पार्कमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाशी संबंधित तरुणांना नोकऱ्या मिळत असल्या तरी कारखान्यांमध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कामगारांची सुट्टी झाली असून त्यांची रोजीरोटी मात्र हिरावली गेली आहे. वागळे स्टेटमध्ये कामाला होतो. कमीत कमी वागळेमध्ये 300 कंपन्या होत्या. आज कंपन्यामध्ये 300 पैकी 30 कंपन्या वागळे स्टेटमध्ये त्या अशा नेमक्याच मोजक्या कंपन्या आजपर्यंत राहिलेल्या आहेत. पण आजपर्यंत आम्हाला 2010 मध्ये कंपनीने हिसाब दिला आणि कंपनीने काढून टाकलं. काम नाही म्हणून कंपनीच बंद करून टाकली आणि आजपर्यंत आम्हाला काय कुठे काम नाही आहे. असेच आम्ही जिकडे तिकडे फिरतोय आणि कुठे वाचमेनी मिळाले ते करतो ना, ते असेच उपाशी आहे. IT पार्कला कोण आम्हाला विचारतो? आम्ही आता 8वी 7वी शिकलेले मनुष्य आहेत. तिथे आम्हाला कोणी विचारत नाही. तिथे 12वी कॉलेज MA BA पडलेली माणसं पाहिजे, इंजिनियर पाहिजेत, अशी माणसं ठेवतात. आमच्यासारख्या गरीब माणसाला कोण तिथे ठेवत नाही, काही विचारत नाही, काही नाही. वाली कोणी उरला नाही आणि आता काय गव्हर्नमेंटने त्याचा विचार करावा आणि आमच्यासाठी तरी काहीतरी कुठेतरी कामधंदा काहीतरी बघावं अशी आमची इच्छा आहे. ठाण्यामध्ये उष्णतेचे वारे अधिक तीव्र होत असून राज्यासह अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा चढलाय. गेल्या 5 वर्षात ठाणे शहरातही उन्हाच्या झळा वाढू लागल्याचं दिसतंय. ठाण्यात गेले काही दिवस उष्णतेचा पारा 40 ते 43 अंशांवर चढतोय. यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक असून मागील 27 दिवसात तब्बल 14 वेळा ठाणे शहरामध्ये तापमानानं 40 अंश सेल्सिअसच्या वर्षी पातळी गाठली आहे. यात आतापर्यंत सर्वाधिक 43.2 तापमानाची नोंद झाली आहे. परिणामी आपण ठाण्यात आहोत की नागपूरला अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. वाढत असलेलं काँक्रिटीकरण आणि वृक्षतोड यामुळे ही उष्णता वाढली आहे असं ठाणेकर सांगतायत आणि या वाढणाऱ्या तापमानामुळे ठाणेकर पुरते हैराण झालेत. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण विभागातर्फे दररोज तापमान मोजलं जातं. यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक भासू लागलाय. दुपारी 12 नंतर तर ठाणे शहरामध्ये घरातून बाहेर पडण्यासही नागरिक धजावत नाहीत. परिणामी अनेक वेळा दुपारच्या वेळी शहरातील रस्ते ओसाड असतात. या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल ते 29 एप्रिल या काळात ठाणे शहरातील तापमानाची आकडेवारी घेतली असता मागील 29 दिवसात तब्बल 14 वेळा शहरामध्ये तापमानाने 40 अंशाच्या वर पातळी गाठल्याचं दिसून आलं, तर उर्वरित 15 दिवसातही 36 अंशाच्या खाली दुपारच्या वेळी पारा उतरला नव्हता. यावरून ठाणे शहरातील उष्णतेची जाणीव होते. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच 1 तारखेला शहरामध्ये तापमान 40 अंश होतं. त्यानंतर 3 तारखेला 41.4, 4 तारखेला 43.1, 5 तारखेला 42.2, 11 तारखेला 40.2, 20 तारखेला 40, 21 तारखेला 43, 22 तारखेला 42.2, 23 तारखेला 43.2, 24 तारखेला 42.2, 25 तारखेला 40.6, 26 तारखेला 43.1 आणि 27 तारखेला 40.4 अशी तापमानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळीही तापमान 26 अंशाच्या खाली या 29 दिवसात गेलेलं नाही. यातही या संपूर्ण 29 दिवसात 23 एप्रिलला सर्वाधिक 43.2 तापमानाची नोंद झाली आहे. यावरून ठाण्यातील उष्णतेची कल्पना येते. एकंदरीतच सातत्यानं वाढत असलेल्या तापमानानं ठाणेकर नागरिक चांगलेच हैराण झालेत. ते उन्हापासून बचावासाठी टोप्या, छत्र्या इत्यादींचा वापर करत आहेत, तर थंड पेयांच्या स्टॉलवरही मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये. तर वाढत असलेलं काँक्रिटीकरण आणि वृक्षतोड यामुळेच ही उष्णता वाढली असं ठाणेकर सांगतात आणि या वाढणाऱ्या तापमानामुळे ठाणेकर मात्र पुरते हैराण झालेत. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TJSB मध्ये खातं आहे. हो आहे. गुड. ATM कार्ड आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही ATM मध्ये तुम्ही TJSB चे ATM कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले.
आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. कळव्याच्या शिवाजी रुग्णालयामध्ये शिकाऊ महिला डॉक्टरांशी अश्लील चाळे केल्याचा आरोप असलेल्या डॉक्टर शैलेश्वर याला निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणी तक्रार करणाऱ्या महिलांची संख्या मोठी असल्यानं पालिकेनं एक चौकशी समिती स्थापन केली आहे. तर याच प्रकरणाचा ईमेल पोलीस आयुक्तांना आला असून त्याचा स्वतंत्रपणे तपास कळवा पोलिसांनी सुरू केला आहे. डॉक्टर शैलेश्वर हा 10 वर्षाहून जास्त काळ शिवाजी रुग्णालयात कार्यरत आहे. तो शिकाऊ महिला डॉक्टरांचा छळ करत असल्याच्या तक्रारी थेट पालिका आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गेली काही वर्ष हा प्रकार सुरू असल्याची चर्चा असल्यानं रुग्णालय प्रशासनाला याचा थांगपत्ताही कसा लागला नाही याचं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सदर प्रकरणी आलेल्या तक्रारींची चौकशी करून शैलेश्वर याला निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर सी मित्रा यांनी दिली. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी 6 सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली असून या समितीचा अहवाल येताच पुढील कारवाई केली जाणार आहे. सुमारे 30 शिकाऊ महिला डॉक्टरांच्या या प्रकरणी तक्रारी असल्याचं सांगण्यात येत असल्यानं पालिकेच्या वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे अजून तरी या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र या संदर्भात एक निनावी ईमेल ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना आला असून त्या मेलवरून कळवा पोलिसांनी स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे अशी माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी दिली. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. अखेर स्थायी समिती सभापतीपदी मनसेचे सुधाकर चव्हाण झाले विराजमान. ठाण्यातील कोटनाका इथे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे चौकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं उद्घाटन. आणि ठाण्यात तब्बल 40 ते 43 अंशावर गेला पारा. वाढत्या तापमानामुळे ठाणेकर झाले पुरते हैराण. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आवाज माझा वृत्तवाहिनीसाठी कॅमेरामॅन, रिपोर्टर तसंच वृत्तनिवेदिकेची आवश्यकता असून इच्छुक उमेदवारांनी कार्यालयाच्या पत्त्यावर संपर्क साधावा. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773533326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास YouTubeवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.